काही गोष्टी आम्ही आज ठरवून टाकू. महापालिका निवडणुकीत जसा ब्रँड ठाकरे हा प्रचाराचा केंद्रबिंदू असेल ठाकरे बंधूंच्या युतीचा, तसंच भाजप आणि महायुतीचेही स्टार प्रचारक मुंबईत येणार आहे. म्हटलं जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा प्रचारासाठी येऊ शकतात. म्हणजे महानगरपालिकाच्या निवडणुकीला राष्ट्रपतीला आणलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. जसं काल म्हणालो मी की परदेशातून जर कोणी मोदींना मिठा मारणारे लोक आले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मुंबई महानगरपालिकेसारख्या निवडणुकीत तुम्ही देशभरातून लोक गोळा करून आणताय, पण ती भाजपचा आता ती परंपरा झालेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, माझ्या माहितीप्रमाणे 11 तारखेला प्रधानमंत्री मुंबईत येत आहेत. 11 तारखेला 11 जानेवारीला प्रधानमंत्री मुंबईला येत आहे. 15 तारखेला प्रचार संपतो आहे. 15लाच ना, सर 13ला 15ला निवडणूक आहे, 13ला प्रचार संपतो आहे. आणि एका धार्मिक कार्यक्रमासाठी धार्मिक कार्यक्रमाचं खास आयोजन केलं आहे त्या दिवशी मुंबईतल्या जैन समाजाचं, आणि प्रधानमंत्र्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं आहे. ते प्रचारासाठीच येत आहेत ना. त्या पंथाच्या, त्या धर्माच्या लोकांना प्रभावाखाली घेण्यासाठीच येत आहेत की भाजपला मतदान करा. निवडणूक आयोग काय डुलक्या मारतोय? काय करतोय निवडणूक आयोग? या राज्याचा निवडणूक आयोग जो आहे, त्या आयोगाचे एक प्रमुख आहेत वाघमारे म्हणून. त्याने वाघमारे या नावाला जागावं आणि भाजपच्या लांडग्यांना आवरावं, हां, अशीच माझी त्यांना विनंती आहे. हां सर, मतदानाआधीच भाजपचे 2 उमेदवार विजय झालेले आहेत बिनविरोध. कल्याण डोंबिवली हो द्या, बोला. कुछ हिंदी में है. बात ऐसी है कि ये महानगर पालिका का चुनाव है. प्रधानमंत्री अब ग्राम पंचायत को भी जाते हैं. हाँ, पूरे देश के केंद्रीय मंत्री, राज्य के मुख्यमंत्री योगी जी मुंबई में आकर डेरा डालेंगे. 11 तारीख को प्रधानमंत्री जी एक धार्मिक कार्यक्रम में आ रहे हैं. धार्मिक कार्यक्रम में 13 तारीख को प्रचार थम जाएगा. 15 को चुनाव है मुंबई महानगर पालिका, ठाणे, सब कुछ. और प्रधानमंत्री जी अगर 11 को मुंबई में आते हैं तो राज्य निवडणूक आयोग जो है, राज्य चुनाव आयोग, उनको रोकना चाहिए. कौन से कार्यक्रम को आ रहे? धार्मिक कार्यक्रम.